श्री स्वामी समर्थ। आजकाल यूट्यूबवर इतके सगळे लोक स्वामी संदेश सांगतात, तर आपण कसं ओळखायचं की कुठला संदेश आपल्यासाठी आहे, कुठल्या गोष्टी स्वामी आपल्यासाठी पाठवत आहेत? मी अगोदरही बऱ्याच वेळा सांगितले की स्वामी संदेश सांगण्याचा उद्देश फक्त तुमच्या हरलेल्या मनाला परत एकदा उभं करणे एकाच असतो। जे संदेश तुम्हाला पॉझिटिव्ह करतात, फक्त तेच संदेश द्यायला आले आहे। जिथे तुम्हाला खोटी आश्वासनं दिली जातात, या गोष्टींपासून लांब राहायचं आहे। आणि असंही तुम्ही स्वामी भक्त या, त्यामुळे ज्या गोष्टी योग्य त्या तुमच्यापर्यंत येत नाही। आणि जे लोक स्वामी संदेशा नावाखाली बऱ्याच गोष्टी करत आहेत, लक्षात ठेवा, आता केलं की माती निश्चित असते। त्यामुळे फक्त त्याचे स्वामी संदेश बघायचे जे तुम्हाला सकारात्मक करतील। ज्या गोष्टी तुम्हाला नकारात्मकतेकडून बाहेर आणतात, श्री स्वामी समर्थ। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग बघूया काय आहेत आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामी मार्गदर्शन। ईश्वर हा मोठे मोठे प्रार्थनेला नाही, तर श्रद्धेने वाहिलेल्या छोट्या फुलांनी प्रसन्न होतो। कधी कधी आयुष्यात खूप दुःख येताना सहन कराव्या लागतात। असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येते। पण खरे तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते। विश्वास ठेवाय स्वामी सुरू होते, इथूनच वेळ सुरू होतो। रक्त विश्वास तुटून देऊ नका। आई आपल्या बाळाला हवेत फिरकावते, काही क्षण ते हवेतच असते, पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आई आपल्याला पडू देणार नाही। तोच विश्वास तुमचा स्वामींवर आहे। पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीचा पुरते वर्ष आणि अतिशय तर होता, पण स्वामींना या जगात अतिशय काहीच नाही। फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे। जे काही चालू आहे त्यांच्यासोबत ते थोडा वेळ आहे, अजून थोडे दिवस विश्वास ठेवा, सर्व नीट होईल। चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टीचा उशीर, आज मोठा संयम ठेवा, तुमची वेळ नक्की येईल। जर माझं नाव श्री स्वामी समर्थ। झाडाने किती फूल गमावल्यावर झाड करीत अस्थव्य होत नाही, ते नेहमी नवीन फूल तयार करण्यात व्यस्त असतात। आयुष्यात काय गमावले असं दुःख विसरून नवीन काय शिकू शकतो याकडे लक्ष द्या। ज्यांच्या नशिबात अंधार आहे त्यांनी थोडा संयम पाळा। उद्याचा गुण सूर्यप्रकाशात तुमचा आहे। श्रेष्ठ बनायचं असेल तर तुम्हाला कसं काम करावं लागेल, ज्या सन्मान लोक विचार पण करू शकत नाही। जेव्हा सगळे रस्ते बंद होतील, तेव्हा फक्त विश्वास ठेवून जेथून संपले तुमची मर्यादा, तेथून साथ देतील स्वामी। एखाद्या सुट्टीसाठी क्षमा करणे तितके चांगले जरूर बना, पण पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवून मूर्ख बनवू नका। आणि लक्षात ठेवा, ही सृष्टी निर्माण करणाऱ्या देव म्हणतात आणि संकट हरणाऱ्याला ब्राह्मण नायक म्हणतात। त्यामुळे निश्चित रहा, स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी। श्री स्वामी समर्थ।